नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 4 जूनचा रिव्ह्यू. आजच्या भागामध्ये आपण पाहिले की त्या गुंडांना पाल्यानं आणि यशानं बांधून ठेवलेलं असतं. त्यांनाच ते आता मारत असतात. ते गुंड असतात ना, त्यांना सोडा सोडा म्हणत असतात, पण पाल्या त्यांना मारतच असतो. इकडे सुलक्षणा आत्या बाहेर येते आणि बघते तर पाल्या त्यांना मारत असतो. अण्णा म्हणतात, अरे काय किती मारतो त्यांना, एकदा गळा दाबून मारूनच टाक की. आणि मग पुढे बाईनी पाण्याला लाडानं म्हणत असते, पानू सरबत पिणार का, दमला असशील ना मारून मारून. ते सुलक्षणा आत्या म्हणत असते, ह्यो पण गुंड आणि ह्याची पोरं पण गुंड, बारा सोड त्याला, नाहीतर बघ. मग अण्णा म्हणतात, ए ती काय तुझ्या सासरचे लोक लागून राहिले काय ग. सुलक्षणा आत्या म्हणते, ए आगाऊ बोलू नको हं तोंड्या. अण्णा म्हणतात, काय करशील तू. सुलक्षणा आत्या म्हणते, काय करशील, थांब त्या देशमान्यांनाच फोन लावतो आणि मग दाखवतो तुला. इकडे धन्या पाल्या यशा थोडे घाबरलेले असतात, पण अण्णा म्हणतात, धनपाळ कुणाला पण फोन लाव, मला काय फरक पडत नाही, पण हिथनं लांब राहायचं, कीप डिस्टन्स ठेवायचा. सुलक्षणा आत्या म्हणते, ए तू माझ्या वाट्याला जायचं नाहीस, थांब तुला दाखवते मी आता. डिस्टन्स करतोस काय, थांब दाखवतोच. रे पाल्या परत त्या गुंडांना मारत असतो. पुढचा सीन चंद्रकांतचा घेतलेला आहे. इकडे चंद्रकांत अचानक एका ठिकाणी गाडी थांबवतात. मग महेश त्यांना म्हणतो, बाबा तुम्हाला काय झालंय का, काय झालं असेल तर सांगा. चंद्रकांत म्हणतात, काही नाही. त्यांना फार वाईट वाटत असतं ना. तेवढ्यात महेशला सुलक्षणा आत्याचा फोन येतो. महेश फोन उचलताना हॅलो म्हणतो. सुलक्षणा म्हणते, काय हो कसली गुंड पाठवलेत तुम्ही हे इकडं, त्या पोराने त्याचे सगळ्या मुसक्या बांधून ठेवल्यात. महेश म्हणतो, काय हे कसं शक्य आहे. सुलक्षणा म्हणते, कसं शक्य आहे ना ते इकडे येऊनच बघा तुम्ही. मग महेश म्हणतो, हां ठीक आहे मी येतो मग तिकडे. महेश पुढे चंद्रकांतला म्हणतो, बाबा थोडं महत्त्वाचं काम आहे, मी जाऊ ना. चंद्रकांत म्हणतात, हो जा, काळजी करू नकोस जा. आणि मग महेश जातो आणि चंद्रकांत घरी जायला लागतात. इकडे अवनी आणि राजा थोडे थांबलेले असतात ब्रेकसाठी. अवनीला तिच्या वडिलांनी बोललेला प्रत्येक क्षण आणि क्षण आठवत असतो. चंद्रकांत बोललेले शब्द आणि शब्द तिला आठवत असतात. अवनी गेली, तुम्ही माझ्या मुलीचे लग्न नाही, तिची तिरडी बांधलीत, वगैरे वगैरे सगळे क्षण तिला आठवत असतात आणि ते शब्द तिच्या कानात घोंघाळत असतात. त्याचं तिला फार वाईट वाटत असतं. आणि मग राजा इकडे अवनीसाठी ज्यूस घेऊन येतो. अवनी नको म्हणत असते. राजा तिला समजावतो, अहो काय आहे ना, टेन्शन ना आपल्या शरीरातील साखर कमी होते. मी सिरियलमध्ये बघितलं होतं, आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत ना आपल्याला, त्यामुळं घ्या तुम्ही. मग ती घेते. ती थोडाच सरबत घेते आणि ठेवून देते. मग राजा तिला विचारतो, बरं आता पुढचं नियोजन कसं. अवनी म्हणते, पुण्याला जायचंय. राजा म्हणतो, हो ते मला माहिती आहे, पण एक्झॅक्ट कुठे जायचंय. अवनी म्हणते, सदाशिव पेठेत माझी एक मैत्रीण आहे, तिच्याकडे थोडे दिवस राहीन म्हणते. राजा म्हणतो, त्यांना एकदा फोन करून घ्या, म्हणजे आपल्याला एक तिकडंच जायला बरं. ती फोन लावायला घेते, पण तिच्या मोबाईलमधलं सिम कार्ड तिनं टाकून दिलेलं असतं ना. तिला फोन हातात घेतल्यानंतर त्याची जाणीव होते. मग राजा म्हणतो, काही हरकत नाही, मी तुम्हाला माझ्या फोनचं इंटरनेट वायफाय देतो, तुम्ही इंटरनेट कॉल करा. आणि मग पुढे अवनी तिच्या मैत्रिणीला फोन लावते. फोन लागतो. ती सुरुवातीला हाय हॅलो बोलून घेतात. मग अवनी म्हणते, ॲक्च्युली अगं मी तुझ्याकडे येणार होते पुण्याला राहायला. तिची मैत्रीण म्हणते, अरे वा ग्रेट, पण तुला त्याच्यासाठी ना बेंगलोरला यावं लागेल. अवनीची मैत्रीण आहे ना, ती बेंगलोरला शिफ्ट झालेली असते, त्यामुळे अवनीला तिथे राहू शकता येत नसतं. त्यामुळे अवनी म्हणते, ठीक आहे मी बघते मग काहीतरी दुसरीकडे. आणि मग ती फोन ठेवून देते. अवनीला थोडं टेन्शन आलेलं असतं. पुढचा सीन हा निपाणी पोलीस स्टेशनचा घेतलेला असतो. कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर मॅडमांना म्हणत असतात, काय झालं मॅडम. त्यांना टेन्शन आलेलं असतं की राहून राहून त्या मुलांचा विचार येतोय. इन्स्पेक्टर मॅडमांना असं वाटत असतं की मुलीच्या घरच्यांनी खूप राडे केलेत. मग आता लग्नानंतर मुलाकडच्यांनी तरी तिला सन्मानाने घेतलं पाहिजे घरामध्ये. कॉन्स्टेबल म्हणतात, चुकलंच मॅडम, पोरगा लाख वाटलं हो, पण त्या नादात घरच्यांची चौकशी करायची राहिली. इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, असं करून चालणार नाही, चौकशी केली पाहिजे. कॉन्स्टेबल म्हणतात, हो ड्युटीच आहे ना आपली. मग ते म्हणतात, डिटेल्स आहेत ना आपल्याकडे त्यांच्याकडे. त्या कॉन्स्टेबलला फोन करायला सांगतात. पुढे सुलक्षणा आत्याही डांगड परवांच्या दारात आलेली असते आणि ती म्हणत असते, तुमचा माज उतरवणार आहे मी आत्ता. दत्ता म्हणत असतो, ए हलक्यात नाही घ्यायचं. सुलक्षणा आत्या म्हणते, मी फोन केलाय बघ मग तुझे आता काय हालत होते ते. इकडे अण्णांना खूपच दारू चढलेले असतात. ते म्हणत असतात, ए कोण आलंय या कमिंग वेल. ही नाही कोणाला घाबरत. तेवढ्यात महेशची गाडी येते. महेश त्याच्या गुंडांना घेऊन आलेला असतो. हे पाहून सुलत्या खुश होते. गुंडांनी त्यांच्यासोबत हत्यार घेऊन आलेले असतात. महेश त्यांना म्हणतो, चला आत. महेश धावतच आत येतो आणि म्हणतो,
तुम्ही खूप मोठी चूक केली आहे आणि तुम्ही सगळे आता महेश देशपांडेच्या हातून मरणार. यशोधन महेशला म्हणत असतो, "हे बघा, भांडण न करताही बोलता येतं." आणि त्याच्या हातात असलेलं दांडकं परत तो बाजूला सरतो. त्या म्हणतो, "तुम्ही मारणार आहे का आम्हाला?" महेश खूप चिडलेला असतो. तो म्हणतो, "हो, मरेपर्यंत मारणार आहे. हातपाय मोडेपर्यंत मारणार आहे." आणि पुढे म्हणतोय, तुला काय आमचे काय हातपाय बांधून ठेवलेत का? तुझे स्क्रू आहेत ना, ते आवळून टाकीन सगळे." महेश रागाने त्याच्या गुंडाच्या हातात असलेली काठी घेतो आणि पाण्याला मारायला जातो. तो मग पाण्याखाली वाकतो आणि तो जो हातात ती काठी असते ना, ती त्याच्याच गुंडाला लागते. इकडे यशोधन काळा जो टकलू गुंड असतो ना, त्याला मारत असतो. पुढे मग इकडे फायटिंग सुरू होते आणि फायटिंगचा सीन खूप जबरदस्त घेतलेला आहे. मध्ये-मध्ये कॉमिक सीन पण घेतलेले आहेत. म्हणजे त्याच्याजवळ एक गुंड येतो, त्याला मारत असतो, पण तो त्याच्यापेक्षा जास्त ताकदवान असतो. मग नंतर बाईनी त्याला मदत करते आणि ते दोघे मिळून त्याला मारत असतात. इकडे पाण्या महेशला मारत असतो, पण त्याचे गुंड येतात आणि ते दोघे त्याला दोन्हीकडून धरतात आणि मग ते परत पाण्यालाच मारायला लागतात. इकडे अण्णा आपली ड्रिंक घेत असतात. त्यांच्याजवळ तो माणूस येतो ज्यांना मारायला. अण्णा त्यालाच ड्रिंक पाजत असतात. खूप छान जबरदस्त फायटिंग सीन घेतलेला आहे इथे. मंडळी, आपले जर रिव्ह्यूज तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे महेश यशोधनला घट्ट पकडतो आणि मारत असतो. तेवढ्यात नमी लाटणं पळपूट घेऊन बाहेर येते आणि ती महेशजवळ येते आणि महेशलाच मारायला लागते. बाईनी देखील नमीच्या मदतीला येत असते आणि त्या दोघी मिळून महेशला घट्ट पकडून ठेवून मारत असतात. पुढे यशोधनला एका गुंडाने, धन्याला एका गुंडाने आणि पाण्याला एका गुंडाने असे पकडून ठेवलेलं असतं. तेवढ्यात यशोधनचा फोन वाजायला लागतो. तो गुंडाला म्हणत असतो, "ए, मला फोन उचलू देणार आहे." आणि मग तो फोन उचलतो कसा तरी आणि बोलायला लागतो. तिकडून कॉन्स्टेबलचा फोन आलेला असतो. कॉन्स्टेबल तिकडून म्हणतात, "कोण बोलताय?" यशोधन म्हणतो, "मी यशोधन डांगड बोलतोय." कॉन्स्टेबल म्हणतो, "हां, म्हणजे अ, धनराजचा भाऊ बोलतोयस तर." म्हणतो, "आपण कोण बोलताय?" ते म्हणतात, "मी निपाणी पोलीस स्टेशनमधून कॉन्स्टेबल बोलतोय." म्हणत असतो, "माझ्या भावानं काय केलं नाही साहेब, त्याला सोडा प्लीज, सोडून द्या त्याला." कॉन्स्टेबल म्हणतो, "त्याला कोणी धरून?" "त्याला सोडलंच." मग यशोधर म्हणतो, "मग त्याला का फोन केलाय?" अरे मग तो म्हणतो, "सांगायचंच राहिलं. अरे त्याने लग्न केलंय. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्याचं लग्न लावून दिलंय. ती देशपांड्यांची पोरगी आहे ना, आम्ही तिच्यासोबत लग्न लावून दिलंय. त्यामुळे होणाऱ्या सुनेचा सन्मानाने सांभाळ करायचा, त्यांना त्रास द्यायचा नाही आणि मला समजलं तर मी आहे आणि तुम्ही आहे." तर तिला यशोधनला पटत नसतं. मग नंतर तो म्हणतो, "हो, हो, आम्ही नक्की सांभाळतो साहेब. पण नक्की कन्फर्म लग्न केलंय ना?" कॉन्स्टेबल चिडतो आणि म्हणतो, "अरे म्हणजे केलंय म्हणजे काय? काय इकडे मजाक करतो काय? मजाक करतो काय? कन्फर्म लग्न झालंय. नीट सांभाळ करायचा. अधून-मधून आम्ही भेट देत जाऊ." तर म्हणतो, "हो, हो साहेब, मी नीट सांभाळ करू." आणि मग राजा सगळ्यांना सांगायला लागतो, की यशोधन सांगायला लागतो, की राजानं लग्न केलं. सगळेजण खूप खुश होतात. नमी तर ओरडायलाच लागते. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि मग त्यांच्यामध्ये परत एक नवीन एनर्जी येते. त्यांना खुशीमध्ये त्या गुंडाला दारू पाजायला लागतात. सगळ्यांच्यामध्ये परत नवीन एनर्जी येतात आणि त्या गुंडांना ते परत मारायला लागतात. अण्णा धन्याला सोडवतात. बाईनी पाल्याला सोडवते आणि नमी यशोधनला मदत करत असते आणि मग ते नंतर सगळ्यांना एकत्र मिळून ते ज्यांना बांधून ठेवलेले त्यांना देखील सोडून सगळ्यांना एकत्र मारायला लागतात. महेशला देखील नमी मारत असते. एक गुंड म्हणतो, "साहेब आपण इथून पळून जाऊया. हे सगळे पिसळलेत." मग ते हळूच तिथून पळून जायला लागतात. अण्णा हसून म्हणत असतात, जुक-जुक गाडी गेली" आणि ते गुंड पळून जातात. आता म्हणत असतो, "अरे थांबा ना." चुलत्या म्हणत असते, "हे 10 माणसं असून सुद्धा काही उपयोग नाही यांचा." इकडे अण्णा हसत असतात त्यांना. सुलत्याला म्हणत असतात, "कावळीनीच्या शापानं गाय मरत नसते. आली आली धोंडीराज डांगटाच्या घरी सूनबाई आली. माझ्या घराला बाईचा पाय लागला." इकडे सुलत्या खूप चिडते आणि लाटणं टाकते. अण्णा म्हणतात, "अरे लागल ना." आणि मग ती चिडते नमीवर आणि नमीला म्हणते, "ये तुझं इकडं, टांगडं कसं तोडतं बघ तुझं. ये तुला दाखवतेच." आणि अण्णा इकडे नेहमीप्रमाणे डान्सिंग लाइटिंग म्हणून डान्स करत असतात. त्याच्याबरोबर सगळेजणच नाचायला लागतात. सगळेजण खूप आनंदात असतात. आशीर्वाद घराला बाईचे पाय अखेरकार लागले असं दाखवलेलं आहे. पुढे मग तेवढ्यात यशोधनला राजाचा फोन येतो. राजा आतमध्ये जातो आणि फोन उचलतो. राजा बोलत असतो तिकडून, "हॅलो."
हॅलो यशादा. तेवढ्यात धान्या पळत येतो आणि त्याच्याकडचा फोन काढून घेतो. त्यांची भांडण चालू असतं की मी फोन घेणार. मग तेवढ्यात यशा फोन काढून घेतो. अरे थांबा ना, मला बोलू द्या. यशा फोन घेतो आणि म्हणतो, ए राजा, तू बरा आहेस ना रे? तू लग्न केलं देशमानेच्या मुलगी बरोबर? राजा इकडे आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, तुम्हाला कसं कळलं? शेदन म्हणतो, खरंच केलंय की नाही? राजा म्हणतो, आता तुम्हाला कळलंय म्हटलं मी काय सांगू. केलंय लग्न. यशोधनला हे ऐकून एकदम खूप आनंद झालेला असतो आणि तो म्हणतो, राजाने लग्न केलंय खरंच. खूप खुश होतात आणि म्हणतात, अरे राजा, आता कसं केलंस लग्न? कुठं झालं? काय झालं? किंवा कोणतीही गोष्टच न सांगता लपवून ठेवत असतो आणि तो म्हणतो, अरे एकदम डिस्टिंक्शन वेडिंग झालंय माझं. म्हणतो, अरे डिस्टिंक्शन नाही, डेस्टिनेशन वेडिंग. राजा म्हणतो, अरे भावना समजणार, स्पेलिंग कुठं बघतोस? अरे असं लग्न झालं ना, सगळे पोलीस बघत होते आमच्याकडे. मग यशोधर म्हणतो, अरे तू घरी कधी येणार आहे? यशा म्हणतो, अरे दादा एवढ्यात नाही, जरा लॉंग ड्राईव्हला चाललोय. यशा म्हणतो, ए राजा शांतपणे अगं इकडे तिकडे टाइमपास करू नको, डायरेक्ट घरी ये. पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. ते म्हटलेत सुनबाईची आपण काळजी घेतो की नाही ते बघायला कधी पण येतील ते घरी. राजा म्हणतो, अरे हे ट्विस्ट कधी आला? यशा म्हणतो, ते बाकीचं सांगू नकोस, तू घरी कधी येतेस तेच सांग. राजा म्हणतो, येतो लगेच. आणि मग राजा फोन ठेवून देतो. मग पुढे राजा अवनीजवळ येतो. म्हणतो, काय काय झालं, काय ठरलं? आणि म्हणते, अरे ती माझी मैत्रीण आहे ना, बेंगलोरला शिफ्ट झाली. राजा थोडं खुश होतो आणि म्हणतो, हो? आणि मग परत भानावर येतो आणि म्हणतो, नाही म्हणजे वाईट झालं, पण दुसरी कोणती मैत्रीण पण नसेल ना तुमची तिथं? ते म्हणते, हो. मग राजा म्हणतो, पाहुण्यांकडे पण जाणं ह्या सिच्युएशनमध्ये चांगलं नाही वाटणार. अवनी म्हणते, हां, आहेत पाहुणे पण लांबचे आहेत ना. राजा म्हणतो, मग आता आपण काय करूया? अवनी म्हणते, बघते मी काहीतरी मॅनेज करते. मग राजा म्हणतो, मी काय म्हणतो, तुम्ही ना माझ्या घरी या. हां, फायनल, तुम्ही माझ्या घरी या. असं म्हणून तो गाडीच्या मागे जातो आणि आनंदाने उडी मारत असतो. तेवढ्यात अवनी तिथे येते आणि मग राजाला म्हणते, काय झालं? राजा म्हणतो, काय नाही, ते गाडीला काहीतरी लागलं असं मला वाटलं. चला. अवनी म्हणते, नाही, मी नाही येऊ शकत तुझ्या घरी. राजा म्हणतो, का? म्हणते, का म्हणजे अशी कशी अनोळख्या घरी येणार मी? राजा म्हणत असतो, टेम्पररी बेसिसवरच म्हणतोय मी, तुम्ही चला म्हणून. पण अवनी म्हणते, नाही, मी नाही येऊ शकत. राजा म्हणतो, बरं ठीक आहे, राहू देत मग. तुमच्यासाठी मी एवढं करून देखील तुमचा माझ्यावर विश्वास नाही म्हणजे काय करू? ठीक आहे, चला राहू दे. असं म्हणून तो जातो आणि तो ज्यूसचा ग्लास द्यायला जात असतो. तेवढ्यात अवनी त्याला थांबवते आणि म्हणते, बरं ठीक आहे, मी येते तुझ्यासोबत. राजा खुश होतो. अवनी म्हणते, पण आजच्या दिवसासाठी हां फक्त. राजा म्हणतो, हो ठीक आहे, चला. आणि मग तो तिला बसायला सांगतो. अवनी गाडीत बसते. मग ते जायला निघतात. पुढे इकडे चंद्रकांत त्यांच्या घरी येतात. ते घराकडे पाहतात. त्यांच्याबरोबर विवान देखील आलेला असतो. मग ते दोघे आतमध्ये येतात. तेवढ्यात कोणीतरी अवनीच्या आईला हाक मारतात, ताई दाजी आलेत. मग त्याही देखील बाहेर पळत येतात. सर्वजण जमा होतात. सगळेजण अवनीच्या बाबांकडे पाहत असतात. काहीतरी अनपेक्षित झाल्याची सगळ्यांना जाणीव होत असते. तेवढ्यात अवनीची आई हळूच त्यांना विचारते, अहो, अवनी कुठे? अवनी कुठे गेली? अवनीला शोधण्यासाठी बाहेर जातात. पण अवनी त्यांना बाहेर दिसत नाही. मग त्या विचारतात, ओ अवनी कुठे? सांगा ना, कुठे आहे अवनी? त्या म्हणतात, विवान तू तरी सांग ना रे, कुठे आहे अवनी? विवान चिडतो आणि म्हणतो, विचारा ना यांनाच, ह्यांच्या डोळ्यासमोर लग्न लावून दिलंय तिचं. सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो. अवनीची आई तर खूपच हे होते. मग ती हळूच म्हणजे हळू त्यांच्या अवनीच्या चंद्रकांतजवळ जाते आणि त्यांना हात लावून ती विचारत असते, अहो. तेवढ्यात ते म्हणतात, ए हात लावू नकोस. सूतक सुरू झालंय. मुलीला माती देऊन आलोय आम्ही. का आता होता पण. कळलं? समजलं? साईडला हो. आणि मग ते त्यांच्या घराच्या दुसऱ्या बाजूला जात असतात. तिथे जेवणासाठी पाण्याची भांडी भरून ठेवलेली असतात. त्यातील एका कळशीने ते पाणी घेतात. तिची आई म्हणत असते, अहो काय करताय तुम्ही? अवनी मुलगी आहे आपली. चंद्रकांत म्हणतात, होती, मुलगी होती. अवनीचं सूतक सुरू झालंय आता. ज्या क्षणी माझ्या मुलीनं माझ्या मनाविरुद्ध लग्न केलं, त्या क्षणी अवनी मेली. अवनीच्या नावानं ही शेवटची अंघोळ. अवनी माझ्यासाठी मेली, असं म्हणून ते कळशीतलं पाणी त्यांच्या अंगावर ओतून घेत असतात. सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. सगळेजण रडत असतात. खूप कमाल सीन घेतलेला आहे मंडळी. खूप छान हे एपिसोड दाखवत आहेत. ते मग दांगड घराण्यातला सीन घेतलेला आहे. सगळेजण खुश असतात. घराची आवरासावर सुरू असते. हे पाहून नमिनी म्हणत असते, ती मन लावून काम करतात हे सगळे. जणू सून नाही, साक्षात लक्ष्मीच घरात येऊन राहिली आहे यांच्या. यशा, धन्या आणि पाण्या सजावटीमध्ये लागलेल्या असतात. कोणी रांगोळी काढण्यासाठी तयार होत असतं. कोणी घराला माळा लावत असतं. कोणी लाइटिंग लावत असतं.
अण्णांना ते पाहून खूप छान वाटतं. पण अण्णांचे अचानक लक्ष त्या कुदळेकडे जातं. ज्यावेळी सुलत्याने ती कुदळ मारलेली असते, त्या कुदळेकडे लक्ष जातं आणि मग त्यांना सुलत्याने दिलेला शाप आठवतो. या घरात कोणतीच बाई सून म्हणून येणार नाही. या घराला बाईचा आशीर्वाद लागणार नाही. हा शाप आहे माझा. हे आठवून अण्णाला खूप वाईट वाटत असतं आणि रडायला येत असतं. पण ते पुढे म्हणतात, "कावळीणीचा शाप माझ्या घराला लागत नसतो. हे आता सगळ्यांना कळणार. माझ्या घराला बाईचा आशीर्वाद लागणार." रात्र होते. सगळेजण छान तयार होऊन बाहेर आलेले असतात. घर खूप सुंदर दिसत असतं. बाईनी सगळ्यांना म्हणते, "वॉव! किती छान दिसताय तुम्ही." आणि पानू तर जास्तच भारी दिसतोय. खूप छान दिसतात ॲक्चुअली सगळेजण. म्हणत होतं, "ए गाणं लाव." तेवढ्यात अण्णा म्हणतात, "मी आज एक अनाउन्समेंट करणार आहे." सुला त्याला हाक मारायला लागतात. यशोधर म्हणतो, नाच नको ना." मग तरी पण त्या "ए सुले, ए कावळे." इकडे सुलत बाहेर येते आणि म्हणते, "ए काय रे धोंड्या?" सुल हे अण्णा म्हणतात, "कावळे" म्हटल्यावर बघ लगेच बरोबर बाहेर आली. "मला आहे ना तुला एक गुड न्यूज द्यायची आहे." त्या म्हणत असते, "अय्या बरं का?" मग सुलत हसत म्हणते, "अय्या काय घर-बीर नाव करणार आहे की माझ्या?" तेवढ्यात दत्ता मामा म्हणतो, "माझ्या नाही आमच्या, आमच्या." असं म्हणून ते दोघेजण हसायला लागतात. ना सुलक्षणाला चिडवत म्हणतात, "ए सुले, माझी सून येते घरी, सून." ते सुलक्षणा आणि दत्ताचे चेहरे पडलेले असतात. अण्णा पुढे म्हणतात, "आता दार बंद करून घरात बसू नका. दारं खिडक्या उघडं ठेवा आणि स्वतःच्या डोळ्यानं बघा. तुझा शाप गेला उडत. माझी सून येते." आणि मग अण्णा पुढे धन्याला म्हणतात, "ए म्युझिक स्टार्ट." धन्या मग गाणं लावतो. डाव डा डाव डाव डा डाव 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 डाव. सगळेजण नाचायला लागतात. सगळे खूप खुश दाखवलेले आहेत. शेजारी-पाजारी देखील हे बघायला येतात. त्यांनाही ते नाचायला बोलवतात. तेही त्यांच्यात मिक्स होतात. मंडळी नम्मी पण त्याच्यात नाचायला येते. धन्या म्हणतो, "ए नम्मी तू इकडं काय करून राहिली?" ती म्हणते, "ए मोठी वहिनी म्हण, मोठी वहिनी." धन्या म्हणतो, "ए तुझ्या आईनं बघितलं ना आमच्या शुभ कार्यात विघ्न आणेल." ती म्हणते, "हां, तुझी आई म्हणजे विघ्न संतोषी बाई आहे." ते बघ तो विघ्न संतोषी माणूस इकडंच बघून राहिला. ते तुम्ही मला दाखवू नका. मी दुपारीच मार खाल्लाय. नाच, नाच. मग ते नाचायला लागतात. तेवढ्यात राजा अवनीला घेऊन येतो. ते लांबूनच पाहतात. आणि मग ते कुणाचं फंक्शन चालू आहे का इकडे? शेजारी आहेत का तुमचे? राजा म्हणतो, "शेजारी नाही, हे आपल्याच घराचे आहेत." त्यांना कळलं वाटतं आपल्या लग्नाबद्दल. म्हणते, "काय आपल्या लग्नामध्ये?" "अरे पण आपलं लग्न खोटं आहे." राजा म्हणतो, "अहो त्यांना वाटतं की ते खरं आहे." अवनी म्हणते, "अरे जाऊन सांग त्यांना. खरं काय ते सांग त्यांना." त्याने म्हणते, "राजा तू सांगणार आहेस का मी जाऊन सांगू?" मग आजचा एपिसोड इथंच समाप्त केलेला आहे. पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत की रजत आणि अवनीचं जोरदार स्वागत झालेलं असतं. अण्णा अवनीच्या पाया पडतात आणि हात जोडून म्हणतात, "माझ्या घराला बाईचा पाय लागला आणि असाच बाईचा आशीर्वाद माझ्या घराला राहू देत." तुम्हाला काय वाटतं मंडळी? अवनी थांबेल का तिथे? खूप छान इंटरेस्टिंग सीरियल आहे. नक्की पहा. धन्यवाद.